की पाण्याखाली राहिल्यामुळे बहुतेक झाडं सुकून गेली आहेत. हो, नैसर्गिक गोष्टींवर परिणाम झालाय. पण जुनी लाकडी बांधकामे, घरांचे दगडी अवशेष ते अजून बऱ्यापैकी टिकून आहेत. जुना रस्ता दिसतोय, भरत मारुतीचं घर आठवतंय. हे महत्वाचं आहे. निसर्गावर झालेल्या परिणाम आणि मानवनिर्मित वस्तूंचा टिकाव यातला फरक दिसतोय. आणि त्या वेगवेगळ्या मळ्या, परड यांच्या उल्लेखातून ते शेतीवर आधारित गावाचं चित्र उभं राहतं. आणि शेवटी हा सगळा प्रवास संपताना निवेदक थोडे भावूक होतात. ते म्हणतात की एवढीशी जागा, अर्धा एकर असेल फार तर, पण त्यात किती आठवणी, किती मित्र, खेळणं, भांडणं, मारामारी सगळं आठवतंय. हो, मिश्र भावना असणार. आणि मग ती जाणीव की ही कदाचित शेवटची वेळ असेल गावाला बघण्याची. कारण धरणाचं काम पूर्ण झालं की पाणी पुन्हा वाढणार, गाव पुन्हा दिसेनासं होणार. ही क्षणभंगुरतेची भावना त्या अनुभवाला अजून तीव्र करत असणार. त्यांना वाटतं की आपल्या मुलांना, पुढच्या पिढीला ही जागा दाखवता यावी. आणि म्हणतात की पाय निघत नाहीये तिथून, ती जागा सोडून जावंसं वाटत नाही. आणि तिथली शांतता, एकदम शांत, सगळं सुनसान.